पूजा खेडकर यांचा पुण्यात बाणेर परिसरात नॅशनल हाऊसिंग सोसायटीत बंगला आहे। खेडकर यांच्या बंगल्याबाहेर लोकांना चालण्यासाठी बांधल्या गेलेल्या फुटपाथवर अनधिकृत बांधकाम करून त्यात झाडं लावण्यात आली आहेत। याबाबत नॅशनल हाऊसिंग सोसायटीचे मॅनेजर यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिले। त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे त्यांच्यासोबत बातचीत करून जाणून घेतलंय आमचे पुण्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पुण्यातल्या बाणेर परिसरात नॅशनल हाऊसिंग सोसायटी परिसरामध्ये बंगला आहे। या बंगल्याच्या बाहेर फुटपाथवर त्यांनी अनधिकृत बांधकाम करून त्यामध्ये काही झाडं लावल्याचं स्पष्टपणे दिसतंय। याच सगळ्या संबंधानं नॅशनल हाऊसिंग सोसायटीचे मॅनेजर माझ्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत काय नेमकं स्पष्टीकरण आहे तुमचं या सगळ्या प्रकरणावर। खेडकर परिवार हे 15 वर्षांपासून सोसायटीमध्ये राहतात आणि जी झाडाबद्दल तुम्ही बोलताय ती ॲक्च्युली झाडं सोसायटीच्या बाउंड्रीच्या बाहेर आहेत। ती सोसायटीची जागा नाही, त्याच्यामुळे तिथे आपण काहीच त्याच्यावर बोलू शकत नाही। बरं, जे बांधकाम अनधिकृत दिसतंय हा जो सगळा भाग आहे, तुम्हाला असं म्हणायचं की तो सोसायटीच्या मालकीचा भाग नाही, महानगरपालिकेचा फुटपाथ आहे, महानगरपालिकेच्या हद्दीतलं बांधकाम? हो बरोबर आहे, PMCचा आहे फुटपाथ, हा PMCचा आहे, त्यांची जागा आहे ती। बरं, आणि त्या जागेवर जे बांधकाम केलंय त्याचा आणि आपल्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीचा काही संबंध? काही नाही, सोसायटीच्या बाहेर असं काही संबंध येतच नाही। परवानगीचा काही विषय? परवानगी येऊ शकत नाही ना, सोसायटीच्या बाहेर सोसायटी देऊ शकत नाही परवानगी। हे किती वर्षांपासून साधारण बांधकाम दिसतंय? हे अलीकडच्याच काळात आहे, नेमकं सांगता येईल, मग अलीकडच्या काळ झालेले। आपण बघतोय की नॅशनल हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं सांगितलं जातंय की हे जे बांधकाम केलं गेलेलं आहे खेडकर यांच्या बंगल्याच्या बाहेर फुटपाथवर, ते आपल्याला प्रत्यक्षदर्शी जेव्हा आपण पाहतो तेव्हा अर्थात अनधिकृत दिसतंय, कारण लोकांना जाण्या येण्यासाठीचा हा रस्ता असतो त्याच्यावरचं हे बांधकाम आहे। जेव्हा आपण नॅशनल हाऊसिंग सोसायटीच्या मॅनेजर यांच्याशी या संबंधानं विचारणा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलंय की नॅशनल हाऊसिंग सोसायटीनं हे बांधकाम केलेलं नाही। अर्थात तसं बांधकाम त्यांना करताही येत नाही, कारण ही जी जागा आहे ही महानगरपालिकेची आहे, फुटपाथ हा महानगरपालिकेचा आहे आणि त्या जागेवर खेडकर परिवाराकडून हे अनधिकृत बांधकाम केलं गेले, त्यात झाडं लावली गेलेली आहेत। इतकंच नाही तर त्या झाडांची काळजी देखील घेतली जाते, हे दृश्यांमधून दिसतंय। बघावं लागेल पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नेमकी काय कारवाई केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।